जय हरी मित्रांनो, जय श्री गजानन मित्रांनो. आज श्री संत गजानन महाराजांची पालखी अकोला येथे आलेली आहे. गजानन महाराजांच्या पालखीला अविरत 55 वर्ष पूर्ण झालेले आहेत. सोबतच अकोला श्री गजानन महाराज सेवा समिती पालखी सत्कार सेवा समिती यांचे 49 वर्ष पूर्ण झालेले आहेत. तरी या पालखी सोहळ्याचे आपण थेट प्रक्षेपण इथून पाहत आहात. जय श्री गजानन मित्रांनो, श्री गजानन महाराजांच्या पालखीचे अकोला येथे दर्शन करण्यासाठी अथांग भक्तिसागर इथे उमटलेला आहे. भक्तजनांची भीड सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत इथे आहेच. आज मुंगीलाल बाजुरिया या प्रांगणामध्ये गजानन महाराजांचे दर्शन करण्यासाठी असंख्य भक्तजनांची भीड इथे उमटलेली आहे. तसेच उद्या ही पालखी सुद्धा अकोला येथे राहणार आहे. उद्या ही पालखी दुपारला आदर्श कॉलनी येथील विद्यालयामध्ये मुक्कामास आहे. त्यानंतर परवा म्हणजे 17 तारखेला 17 जून 2024ला अकोला येथून पालखी पुढील प्रस्थान करणार आहे. जय श्री गजानन. आज आपल्याला इथे मिळाले सुमित मजदूर आणि रोहित, हे पण एक उत्कृष्ट ब्लॉगर आहे. जय श्री गजानन. जय श्री गजानन. जय श्री गजानन. अकोला येथील श्री गजानन महाराज पालखीसाठी इथं कडक पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त सुद्धा आहे. तर पोलीस प्रशासनातील आपले मित्र पण आहेत पोलीस आहे, आणि पोलीस प्रशासनांच्या विषयी आपण त्यांच्या बंदोबस्ताविषयी त्यांच्याकडून थोडीशी जाणकारी घेऊ. अकोल्यातील पोलीस बंदोबस्त किती वाजतापासून येत असते पालखीसोबत? तसं प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ज्या हद्दीतून पालखी जाते त्या हद्दीतील प्रत्येक पोलीस स्टेशनचा बंदोबस्त राहते पालखीसोबत. तसेच सकाळी 5:30 वाजतापासून बंदोबस्त आहे. रात्री भरोदला मुक्कामाला होती तर तिथं सुद्धा आपल्या डाबके रोड पोलीस स्टेशनचे कर्मचारी, तसेच बाकीच्या पोलीस स्टेशनचे कर्मचारीचं गार्ड तिथं हजर होतं. प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीतून कर्मचारी हे 5-5, 6-6 कर्मचारी नेमले जातात आणि पालखीसोबत राहते. मित्रांनो, आपल्या सुखसुविधेसाठी आणि आपल्याला पालखीचे दर्शन व्यवस्थित पार पडावं यासाठी पोलीस प्रशासन अथक प्रयत्न करते. त्यांच्या प्रयत्नाला आपण साथ देऊन त्यांचे पण एक मनोगत आपण इथं आपल्या ब्लॉगमध्ये जोडलेले आहे. त्यासाठी सर्वांचे धन्यवाद. जय श्री गजानन. जय श्री गजानन. जय श्री. राम राम. राम राम.
मित्रांनो, जर आपल्या चॅनलविषयी असेच आपल्याला व्लॉग आवडत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करण्याला विसरू नका. जय श्री गजानन माऊली, जय गजानन.